विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासापासून आपण काळ व काळाचे प्रकार याविषयी माहिती पाहत आहोत। कालच्या तासाला आपण पहिला जो काळ आहे तो म्हणजे वर्तमान काळ म्हणजे काय आणि त्या वर्तमान काळाचे उपप्रकार 4 पाहिलेले आहेत। तर आज आपण भूतकाळ म्हणजे काय आणि त्या भूतकाळाचे 4 प्रकार पाहूया। तर भूतकाळ म्हणजे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून, वाक्यातले जे क्रियापद असतं त्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे, क्रिया पूर्वी घडली आहे असे समजते तेव्हा त्याला कोणता काळ म्हणायचं? भूतकाळ असे म्हणतात। म्हणजे कधीतरी पूर्वी घडून गेलेले आहे, इतिहास जमा झालेले आहे आणि त्या इतिहास जमा झालेल्या गोष्टीचा आपण आज आठवण करतो, त्या गोष्टीला काय म्हणायचं? भूतकाळ किंवा त्या ह्याला काळाला किंवा क्रियाला आपण भूतकाळ असे म्हणतो। आता उदाहरणार्थ मी निबंध लिहिला, भूतकाळाचं उदाहरण, मी यात्रेला गेलो होतो, मी लहानपणी खेळ खेळत होतो, अशा प्रकारचे आपल्याला उदाहरण घेता येईल। तर भूतकाळाचे जे 4 उपप्रकार आहेत त्या 4 उपप्रकारापैकी पहिला जो उपप्रकार आहे तो म्हणजे साधा भूतकाळ। बोलत जावा, साधा भूतकाळ। आता साधा भूतकाळ म्हणजे काय? साधा भूतकाळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया भूतकाळात घडते, घडल्याची किंवा घडते असे समजते तेव्हा तो साधा भूतकाळ असतो। म्हणजे एखादी क्रिया किंवा त्या क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया कधीतरी घडलेली आहे जे असे जेव्हा